आपल्या आजूबाजूला बघा कशी नमुनेदार माणसं असतात. एकदा मी बसमधनं चाललो होतो तर एक माणूस घाईघाईने बसमध्ये चढला. एक सीट रिकामी होती बसायला, पण हा बसायलाच तयार नाही हो. शेवटी कंडक्टर त्याला म्हणाला, ओ पाहुणं बसून घ्या की. तर मला नाही हो, मला जरा घाई आहे. अशी नमुनेदार माणसं असतात. तशा आमच्या अप्सरांना सुद्धा थोडीशी घाई आहे आपला परफॉर्मन्स सादर करण्याची, गुरूंचं आणि महागुरूंचं मत जाणून घेण्याची. तेव्हा स्वागत करूया आपल्या पुढच्या अप्सरेचं, नेहा जोशी. नेहा, अगं ह्या पावसाचं ठीक आहे ग, प्रेमाच्या पावसाचं काय करशील तू? आणि मला एक जाणून घ्यायचंय, म्हणजे ही डेनिम एका बाजूने फोल्ड केले, एका बाजूने नाही, म्हणजे पावसात भिजायचं का नाही हे ठरवलेलं नाही की काय? मला वाटतं एनर्जी तर अजून तू एक 50% लावली असती ना तर अजून छान झाला असता परफॉर्मन्स. फक्त छत्रीच्या इथे थोडी घाई झाली. आता ह्या गोष्टी पुढे सांभाळ की कुठचीही गोष्ट घाई करून नाही होत. तुम्ही विचार करा त्याच्यावरती आणि नीट त्या मात्रेवर नसरून दुसऱ्या मात्रेवर त्याच पद्धतीने समजा. दिस इज कॉल्ड डान्स ट्रॅव्हल. तर जे ट्रॅव्हलिंग असतं एका मात्रेतून दुसऱ्या मात्रेत जायचं ते खूप सांभाळणं इम्पॉर्टंट असतं. मग ते एक्सप्रेशन्स असो वा मुवमेंट्स असो त्याच्याकडे लक्ष दे, मग छान होईल परफॉर्मन्स. येस, बाकी मस्त. नेहा, खूप एन्जॉय केला तुम्ही परफॉर्मन्स. हा तो दिसत होता तुम्ही एन्जॉय करताय ते. पण त्याचबरोबर मला जास्त आवडलं असतं जर आम्हीही तो तुमच्या इतका एन्जॉय केला असता तर. लाइनिंगचा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे, छोटा मोठा नाही आहे. तर त्यामुळे त्याची काळजी तुम्हाला सर्वप्रथम घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ती छत्री फेकल्यानंतर त्या छत्रीकडे पाहत उभं राहण्यात काहीच अर्थ नव्हता. यू आर मोर कन्सर्न्ड अँड बॉदर्ड अबाउट द अम्ब्रेला and not about yourself. असं झालं. Keep that in mind. Yes, sir. And I wish you the best. Thank you very much, sir.